नमस्कार. लक्षवेधीच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण हरिभाऊ राठोड यांनी मांडलेल्या मुद्द्याला पुढे नेत असताना तो मुद्दा कितपत वजनदार आहे या संदर्भातली चर्चा आता सुरू करतोय. कारण मराठा आरक्षणाचा लढा संपलाय की तो याही पुढे सुरू राहू शकतो, आणि तो सुरू राहणार असेल तर तो कशा प्रकारे, या मुद्द्याभोवती आपल्याला चर्चा ठेवायची आहे. हरिभाऊ राठोड यांनी थोड्या वेळापूर्वी असं सांगितलं की सब कॅटेगरायझेशनच्या माध्यमातून ओबीसीच्या अंतर्गत हे आरक्षण दिलं जाऊ शकतं. त्याला मृणाल ढोले पाटील या ओबीसीच्या नेत्यांनी विरोध केला. गुणरत्न सदावर्ते, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनीही तो मुद्दा खोडून काढलेला आहे. बाळा भेगडे यांना या निमित्तानं मी बोलतं करतो आणि आता त्यांना विचारतो की बाळा भेगडे, आपण ओबीसीच्या कोट्यात आरक्षण अपेक्षित करता आहात की तुम्हाला मराठा म्हणूनच स्वतंत्र आरक्षण अपेक्षित आहे? प्रथमतः महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने एक स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण देण्यासाठीचा जो प्रयत्न होता तो भारतीय जनता पक्षाने 2014 ते 2019च्या काळात त्या ठिकाणी केलेला आहे. मगाशी तिवारी साहेब म्हणले की सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ 9 ते 11 राज्यांचे 50% पेक्षा जास्त आरक्षण त्या ठिकाणी दिलेल्या संदर्भातल्या केसेस चालू आहे, परंतु त्या ठिकाणी त्यांचा कायदा त्या ठिकाणी रद्द केलेला नाहीये. महाराष्ट्राच्या बाबतीत दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये या संदर्भात आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टाने जो निर्णय घेतलाय आणि हा त्या ठिकाणी रद्द केलाय निर्णय, हे आपल्या दृष्टीने आरक्षणाला कडक आहोत, मराठा आरक्षणाला विरोध याच्यामध्ये जर इतर 9 किंवा 11 राज्यांमध्ये जर 50% पेक्षा जास्त आरक्षणाच्या संदर्भात त्या ठिकाणी केसेस चालू आहेत, त्यांना त्या ठिकाणी बाळा भेगडे आपल्या वक्तव्यातून काय समोर येत आहे तर आपण ओबीसी आरक्षणाला धक्का लावत मराठ्यांना आरक्षण द्यायचं समर्थन करत नाही आहात, बरोबर आहे? असं जर असेल तर मग मराठा आरक्षणाची लढाई पुढे जाणार कशी, आणि ती जाणार आहे का ती आज संपलेली आहे मराठा आरक्षणाची लढाई? मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई चालूच राहणार आहे. या संदर्भात आदरणीय देवेंद्रजींनी आजच सांगितलंय की राज्य सरकारने माननीय उच्च न्यायालयामध्ये असणारे ज्येष्ठ विधिज्ञ आणि माननीय सुप्रीम कोर्टामध्ये असणारे ज्येष्ठ विधिज्ञ यांची एक कमिटी करून त्याच्या माध्यमातून योग्य त्या पद्धतीची रणनीती आखावी, जेणेकरून त्यामुळे मराठा समाजाला त्या ठिकाणी न्याय देता येईल, ही आमची त्या ठिकाणी भूमिका आहे. ठीक आहे. गोपाळ तिवारी, मराठा आरक्षणाची लढाई सुरूच राहील अशा स्वरूपाचे संकेत येत आहेत. राज्य सरकार या प्रकरणामध्ये जबाबदारी पुन्हा केंद्रावर टाकेल की आपल्या बळावर मराठ्यांना आरक्षण मिळवून दाखवू शकतं? गोपाळ तिवारी. आता आमचे बाळासाहेब भेगडे भाजपचे प्रवक्ते वारंवार म्हणतायत की फडणवीसांनी त्यांच्या काळात दिलं आणि त्यावेळेला आम्ही पण स्वच्छ हेतूने सभागृहात त्यांना एकमताने ठराव मान्य झाला. गायकवाड कमिशन बद्दल जी पावलं उचलली गेली त्यावेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यांनी मदतच केली, पाठिंबा दिला, कुठेही त्यांना सर्वस्वी अधिकार दिले. त्यामध्ये आता ते टिकलं नाही, म्हणजे हायकोर्टातनं निघालं म्हणजे आपल्या आरक्षणाची जबाबदारी संपली. एक मला अतिशय हास्यास्पद ह्या गोष्टी आहेत. मला एक सांगावं वाटतं, गोपाळराव, एका गोष्टीचा खुलासा करा, पुढे तुम्ही काय करणार आहात? ऐका असं मला पूर्ण बाजू मांडून द्या त्याची. मला एकच सांगायचंय की आपल्या घरनं जर कोण बाहेर गावी जाणार असेल 3-4 दिवसासाठी, तर 3-4 दिवसासाठी पण दशमी आणि चांगलं बांधून देतो, जेणेकरून ते खराब होणार नाही. आणि संध्याकाळीच खराब झालं की म्हणायचं तू नीट ठेवलं नाही वगैरे वगैरे, अशा ह्या गोष्टी झाल्या. हायकोर्टात जर ते आरक्षण जर झालं तर पुढे का नाही झालं? रणजित मोरे आणि भारतीय यांच्याबद्दल काय चालतंय आता हे सगळं माहिती आहे लोकांना. अच्छा, म्हणजे गोपाळ तिवारी, काँग्रेसला असं आता न्यायमूर्तींच्या निस्पृहतेबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित करायला लागलात तुम्ही? गुणरत्न सदावर्ते, ही वक्तव्य सत्ताधारी गटाकडून योग्य आहेत का? मला असं म्हणायचंय की जे आज नाही, गोपाळ तिवारी, नक्की आपण गोपाळ तिवारी आपली भूमिका नक्की मांडा. मी आपल्याला मध्ये यासाठी थांबवलं कारण वेळेची मर्यादा प्रत्येकाला असते. तुमचा एक मुद्दा घेऊन पुढे जाणं हे काम आहे. यात पक्षपातीपणाचा आरोप करू नका. तुम्ही तुमची भूमिका मांडलीत आणि तुम्ही स्वतः न्यायमूर्तींची नावं घेऊन बोललात की यांच्याविषयी काय बोललं जातं ते सगळ्यांना माहिती आहे. इथे कायदेतज्ञ बसलेत, त्यांची यावरची प्रतिक्रिया घेणं अत्यंत स्वाभाविक आहे. सदावर्तीची कृपया पटकन आपली भूमिका मांडावी. अजेंडा राबवायचा आहे का तुम्हाला? फार कमी वेळात मांडतो. लक्षात घ्या की मी बोलू का?
अगदी सदावर्तेजी आपण बोला. मी बोलू का प्रसाद? होय. हा, पहा, शेवटच्या फेसमध्ये मराठा रिझर्वेशनची कॅप्टनशिप कुणाला देण्यात आली? शरद पवारांना देण्यात आली. सगळे शरद पवारांकडे पळाले. आणि तुम्हाला सांगतो, आज न्यायाधीशांची नावं चुकीच्या पद्धतीने घेऊन फायदा नाही आणि घेऊ नका, कारण ते आम्ही म्हणलो होतो आणि आम्ही डंकेच्या चोटवर म्हणलो होतो आणि ते आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊन सत्य करून दाखवलं. इतर राज्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही जे म्हणत आहात ना, तिथलं कसं टिकलं, तेव्हा गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील तिथं पैरवीला नव्हते. यापुढं अशा प्रकारचं डर्टी पॉलिटिक्स मराठा रिझर्वेशन सारखं देशभरात आम्ही चालू देणार नाहीत. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, सरकारची बाजू काय ते तुमच्या लक्षात आलं नाही, हे मला नवल वाटतंय. आज शरद पवार टीम मधले अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही भरपाई करून म्हणजे भरपाई कशाची करणार आहे ते, म्हणजे भरपाई करू याचाच अर्थ रिझर्वेशनला त्यांनी ओळखून घेतलेले की कधी न मिळणारं रिझर्वेशन आहे. आणि राहिला प्रश्न त्याच अनुषंगाने तर आजची चर्चा आहे. भरपाई करू म्हणजे ओबीसीच्या कोट्यात आरक्षण देऊ का? मृणाल ढोले पाटलांना यावर बोलायचं आहे. प्रसादजी, अतिशय महत्वाचं युद्ध आहे. जसं आता हरिभाऊ म्हणले की सब कॅटेगरायझेशन वगैरे करता येईल. मुळात एक लक्षात घ्या, महाराष्ट्रात सब कॅटेगरायझेशन आहे. ओबीसी मध्ये ओबीसी, विजे, एनटी, बी, सी, डी, एसबीसी ऑलरेडी सब कॅटेगरीज आहेत. ओके, हा मुद्दा सगळा राहून द्या. मुळात मराठा आरक्षण द्यायच्या आधी 102वी घटना दुरुस्ती झाली होती. 102वी घटना दुरुस्ती सुप्रीम कोर्टनी अपहेल्ड केलेली आहे. सुप्रीम कोर्ट स्पष्टपणे म्हटलेलं आहे की 102वी घटना दुरुस्ती डझंट व्हायोलेट द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यामुळे ती अपहेल्ड केलेली आहे. आणि आता ओबीसीच्या याद्यांचे पूर्ण अधिकार राष्ट्रपतींकडे गेलेले आहेत. राष्ट्रपती एक कमिशन नेमतील, ते कमिशन सजेस्ट करेल, कदाचित ते नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस असेल, त्याच्या सजेशनवर राष्ट्रपती अंतिम निर्णय घेतील. राज्याला त्याच्यात विचारलं जाईल, सूचना करण्याचे अधिकार असतील. पण आता ओबीसीची यादी आजच्या सुप्रीम कोर्टच्या निकालाप्रमाणे ही फक्त आणि फक्त राष्ट्रपतींकडे आहे आणि केंद्र सरकारकडे. राज्य सरकार याच्यात जवळजवळ काही करू शकणार नाहीत. हा विषय जर असेल तर याचा एक अर्थ असा घ्यायचा की किती इच्छा असली तरी मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देता येणार नाही. हरिभाऊ, पटतोय हा मुद्दा की आपल्या लेखी यात काही वेगळा प्रतिवाद असू शकतो? नाही, ढोले पाटीलनी चुकीचं प्लीडिंग केलंय, असं नाही आहे ते. मराठाचा आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा काही संबंध नाही. आज जे वक्तव्य राज्य सरकारकडून करण्यात आलं ते सुद्धा चुकीचं आहे. राज्य सरकारने म्हटलंय की आम्ही केंद्राकडे जाऊ, आम्ही पंतप्रधानांना भेटू, आम्ही राष्ट्रपतीकडे प्रस्ताव पाठवू, चुकीचं आहे. हे मराठा आरक्षण हे स्टेटचं आहे आणि मराठ्यांनी स्टेटचं आरक्षण मागितलंय. ओबीसीचे दोन प्रकार आहेत, एक स्टेट ओबीसी लिस्ट आणि एक सेंट्रल ओबीसी लिस्ट. सेंट्रल ओबीसी लिस्ट मध्ये जायचं असेल तर मराठाला तिकडे जावं लागेल. पण अजून पोऱ्यातच नाही तर विहिरीत ते आता ते यांनी आपले सदावर्तेंनी सांगितलं होतं, त्यांना ओबीसीचं आरक्षण नाही मिळालं तर तुम्ही सेंट्रलकडे कुठे चाललात? हे सगळं चुकीचं प्लीडिंग होत आहे प्रसादजी. हरिभाऊ, फार महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केलात आणि याच अनुषंगानं झालेलं वक्तव्य असं आहे की कायदे मंडळाच्या म्हणजे ज्या पद्धतीनं कायदे सल्लागारांचं मंडळ आहे तेच चुकीचं फीडिंग करतंय सरकारला. इतक्या मोठ्या प्रमाणातल्या चुका का होत असाव्यात? अगदी बरोबर, तुम्ही पिक पॉइंट केला. माझं सुद्धा तेच ऑब्जेक्शन आहे. हे जी काय करतात, कशाला आहेत हे मोठे मोठे वकील, IAS अधिकारी काय करतात? चुकीचा सल्ला देतात गव्हर्नमेंटला. पूर्णतः कुठे काय करतात हे जी आपला काय करतो आणि असा कसा चुकीचा सल्ला दिला? आज ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत होते, त्या उपसमितीच्या बैठकीत होते, त्यांनी असा चुकीचा सल्ला कसा दिला सरकारला? हा माझा प्रश्न आहे. आणि IAS अधिकारी, चीफ सेक्रेटरी कशाला येते असा चुकीचा सल्ला सरकारला देतात आणि मग असं हमरी तुमरीवर येत आहेत. हे सगळं बीजेपी वाल्यांचंही चूक आहे. त्या सरकार, मी म्हणून एक हेडिंग दिला होता की केंद्र सरकारची चूक आणि राज्य सरकारची घोड चूक. हे माझे आर्टिकल फेमस आहेत. ठीक आहे, यावरची प्रतिक्रिया बाळा भेगडेंची घेतोय. पटकन बाळा भेगडे आणि त्याचबरोबर गोपाळ तिवारी खुलासा करा. राज्य सरकारला कायदेशीर दृष्ट्या योग्य सल्ले न देऊन कोण वाकड्या वाटेला चुकीच्या वळणावर घेऊन चाललाय? यामध्ये प्रामुख्याने एक भूमिका नक्की स्पष्ट केली पाहिजे की सर्वस्वी जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल, अँटर्नी जनरल यांनी
सुप्रीम कोर्टामध्ये 102च्या घटनादुरुस्तीच्या मुद्द्याच्या अनुषंगाने कायदा करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे. त्यामुळं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. राज्य सरकारला त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका घेऊन काम करावं लागणार आहे. बर, मग गोपाळ तिवारी, आपल्यासाठीचा पुढचा प्रश्न, आपल्याला असं का वाटतं, आपल्याला याचा अर्थ मवियाला असं का वाटतं की आता आपण सगळं करायचं यापेक्षा ते केंद्रावर ढकलून द्यायचं? नाही, या ठिकाणी मी एक सांगतो की फडणवीस सरकारने आता बाळासाहेब भेगडे जे म्हणत होते की हायकोर्टातनं आरक्षण निघालं तर तेवढी संपली, तिथनं निघालं म्हणजे यांची जबाबदारी संपली असं होत नाही. एखादा आरक्षण मुद्दा शेवटपर्यंत टिकतो तेव्हा त्याला कॉन्क्रीट मुद्दा म्हणतात. कुठला मुद्दा असं म्हणजे पुढे गेलं तुम्ही तुमचा बघा असं होत नाही. आणि दुसरं मांडायचं आहे. जी हरिभाऊ, देतो संधी, 1 मिनिट. गोपाळरावांचं पूर्ण उद्या. गोपाळराव, 1 मिनिटाचा वेळ आहे आपला. राहिला प्रश्न आता 102च्या घटना दुरुस्तीमुळे हे सगळं झालं, याची क्लिष्टता वाढली. त्याच वेळेला जर मागासवर्ग आयोगामध्ये यांना घेतलं असतं तर केंद्र सरकार करू शकलं असतं, पण त्यावेळेला त्यांनी घेतलं नाही. आणि याच्यानंतर केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल हे वारंवार राज्याला अधिकारच नाही हे स्पष्ट कोर्टात आता काही दिवसांपूर्वी बोलत होते ना. त्यामुळे ते आर्ग्युमेंट त्यांनी काय केलं हे तर रेकॉर्डवर आहे ना. ठीक आहे गोपाळ तिवारी, आपल्या लेखी अटर्नी जनरलच्या कडून केली गेलेली वक्तव्य समोर आहेत असं आपण मांडता आहात. एक वकिली मुद्दा गुणरत्न सदावर्तेंना मांडायचा आहे, तो संधी देतो, मग आपण इतरांनाही बोलायला देणार आहोत. मला गुणरत्न सदावर्ते, आपली भूमिका पटकन आणि वेळेत अपेक्षित आहे. नाही, मला हे सांगा प्रसाद, हे आता नवीनच सुरू केलंय की रणजित मोरे न्यायाधीशांनी काय केलं आणि अटर्नी जनरलांनी काय केलं? तुम्हाला सांगतो, अटर्नी जनरलांनी भ्र सुद्धा राज्य सरकारच्या अधिकारात नाही असं म्हटलेलं नाही. आणि आज सुद्धा सुप्रीम कोर्टाने राज्याचे अधिकार काढून घेतलेत 102व्या घटना दुरुस्तीने असं सुद्धा म्हणलेलं नाही. राज्याचे अधिकार आहेत, परंतु लक्षात घ्या मराठा आरक्षण मुळातच मागास ठरत नाही, त्याच्यामुळे 102व्या घटना दुरुस्तीची गरज नाही. आणि मी तुम्हाला डंकेच्या चोटवर सांगतो की हे ओबीसी मध्ये जाणं नव्हे, मागासच ठरत नाही तर जाण्याचा कुठं प्रश्न आलाय? ही दगडफोडी किंवा मी असं म्हणेल अशोक चव्हाण यांच्या काय डोळ्यामध्ये काय तेल टाकून सांगावं की काय कानामध्ये काय मातोडं काढून सांगावं? कानात काय गुणरत्न सदावर्ते, मुद्द्यावर आपण पटकन येऊ. तुमच्या लेखी जर समजा अटर्नी जनरलच्या कडून कोणत्याही प्रकारे राज्याच्या अधिकार क्षेत्राबाबत प्रश्न उपस्थित झाले नसतील, सर्वोच्च न्यायालयाच्या कडून राज्य सरकारची जबाबदारी अधोरेखित झालेली असेल, तर मग याच्या विरोधातली भूमिका घेऊन कोण कोणाचं अपयश झाकवू पाहत आहे? मला एवढंच समजतंय आज घडीला की विरोधकांनाही म्हणजे विरोधी पक्ष जे आहेत देवेंद्र त्यांनाही माहित आहे की रिझर्वेशन मिळू शकत नाही, आणि सत्ताधारी जे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव त्यांनाही माहित आहे की आरक्षण मिळू शकत नाही. शरद पवार मराठ्यांच्या लास्ट फेज मधल्या कॅप्टनना सुद्धा माहित आहे की हे मिळू शकत नाही. हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु राजकारण आपापल्या पातळीवर करायचंय. त्यामुळे आता यांना आपापल्या पातळीवर राजकारण करण्याची थोडे दिवस संधी आहे, परंतु मराठा समाज एक दिवस यांना म्हणणार की सगळ्यांनी आम्हाला फसवलं. आणि सदावर्ते जे सांगत होते पहिल्या दिवशीपासून की रिझर्वेशन मिळू शकत नाही, हे डंकेच्या चोरवर बोलत होते पहिल्या दिवशी. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की आरक्षण जे मिळणारच नव्हतं त्याच्यासाठी समाजाची दिशाभूल नेत्यांनी केली का? सदावर्ते साहेब हे त्यांच्या पद्धतीने त्यांचा युक्तिवाद करतात आहे, परंतु त्यांचा युक्तिवाद हा त्यांच्यासाठी योग्य असेल. भाजपने आणि देवेंद्रजी फडणवीस सरकारने पहिल्यापासून जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेत तसूनही त्या ठिकाणी बदल झालेला नाही. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र यांना वेठीस धरलं नव्हतं का मराठ्यांनी? मराठा पुढाऱ्यांनी सांगा बरं. आरक्षण मिळणारच नाही हे ठरवायचं आरक्षण देताच येणार नाही. मी त्याच्या पुढे सांगतो हातापाय तडपून फायदा नाही. ही अशी वेळ इंदिरा गांधीने करून पाहिली होती, त्याच्यामध्ये स्पष्टपणे इंदिरा गांधीला माघार जावी लागली होती. आणि तशाच प्रकारे तुम्ही केंद्रातल्या मोदी सरकारला करायला सांगा, एका दिवसामध्ये आम्ही ती स्थगिती आणून दाखवू. हे माझा शब्द राहिला नाही तर सामाजिक जीवन जगणार नाही आम्ही. आपण या प्रश्नाकडे सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून बघितलं पाहिजे.
तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे, परंतु ही लढाई ही कोणत्या आजची सामाजिक नाहीये. म्हणजे काय ही म्हणजे काय लढाई सामाजिक मुघली लूट न्यायाच्या आहे का? माध्यमातून बाबासाहेब 50 आंबेडकरांच्या वर वर्षापासून चष्म्यातून मराठा समाज बघायचं लढतोय. की तुम्हाला काय वाटतं आज त्याच्यातून मराठा बघायचं? समाजाची अवस्था काय डॉक्टर आहे? बाबासाहेब आपण आंबेडकरांच्या ग्रामीण भागात विचारातून आणि गेल्यानंतर चष्म्यातून गावागावात पाहायचं आपण की तुमच्या बघतोय. राजकारणासाठी आज मराठा बघायचं? समाजाला नोकरीचं आरक्षण त्या अहो ठिकाणी पाहिजे, शिवसेनेच्या शिक्षणामध्ये शाखेमध्ये आरक्षण जाऊन पाहिजे, विचारा, scholarship RSSच्या मध्ये पाहिजे. शाखेमध्ये जाऊन विचारा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला तसेच रिपब्लिकन पक्षाच्या शाखांमध्ये जाऊन विचारा. कोणी सुद्धा मराठे सोडून तुमचे स्वतःचे अनेक आमदार मी दाखवतो आणि कितीतरी पक्षाचे आमदार दाखवतो, नगरसेवक दाखवतो, सामाजिक कार्यकर्ते दाखवतो. तुम्ही सुद्धा व्यक्तिगत काही वेळानंतर कधी मला भेटाल तर म्हणाल की सदावर्ते तुमचीच भूमिका बरोबर होती. सगळ्यांना माहित आहे, पण मुस्कट दाबीपोटी राजकारण म्हणून तुम्हाला चॅनलवर येऊन सगळं बोलावं लागतंय. बाळा हे भेगडे तुमचं आपला दुःख तर्क आहे का? बाळा भेगडे याला उत्तर काय आहे आपल्याकडे? आता सदावर्ते साहेब तुम्ही थांबलं तर मी बोलतो. आपण बोलत राहा बाळा भेगडे, वेळेची मर्यादा आहे आपल्याला. प्रामुख्याने मुस्कटदाबी करायचा विषय नाहीये. पहिली गोष्ट, याच्यामध्ये काय मराठा समाजाची दिशाभूल करून काम करायचा हा बी विषय नाहीये. जे करायचे ते स्वच्छपणे करायचे, ही भूमिका त्या ठिकाणी आपली असली पाहिजे आणि ती आमची पहिल्यापासून होती, कालही होती, आजही आणि उद्याही असणार आहे. ठीक आहे. या हरिभाऊ संदर्भात राठोड, ज्यावेळेस कधी चर्चा घडेल त्यावेळेस नक्कीच आपण चर्चेला बसू. ठीक आहे. परंतु हरिभाऊ राठोड, आज आत्ताच्या त्या घडीला परिस्थितीतून तोडगा तुमच्या लेखी अद्यापही तोच आहे का जो तुम्ही वारंवार सुचवताय? या दरम्यान एक सुपर न्यूमररीचा वारंवार शब्दप्रयोग केला जातो आणि छत्रपती संभाजीराजेंच्या कडून त्याबद्दलची भूमिका मांडली जाते. आता पर्याय निवडायचा कुठला, सुपर न्यूमररीचा का तुम्ही सांगताय तो? निश्चितपणे प्रसादजी आपल्याकडे पर्याय आहे. मी गेले 3 वर्ष म्हणजे 2017 पासून मी चर्चेमध्ये आहे. मी सांगतोय आपल्याला 102 मध्ये 102 मध्ये काय झालंय, मुळातच चूक आहे. जी घटना दुरुस्ती केली संविधानामध्ये तिथे चूक ठेवलेली आहे. आणि ज्यावेळेस मला बोलवलं होतं त्यावेळेस त्या सिलेक्ट कमिटीमध्ये मी पण होतो आणि मी त्यावेळेस सांगितलं होतं whether you are going to withdraw the power of the state or otherwise. नाही, आता आपण पुन्हा त्याच विषयाभोवती फिरत राहण्यात, घुटमळत राहण्यात अर्थ नाही. मला हरिभाऊ कृपया आपण सांगा, तुम्ही आरक्षणाचे अभ्यासक आहात, पर्याय कुठला स्वीकारायचा, संभाजीराजेंचा का हरिभाऊ राठोडांचा? हरिभाऊ बोला, आपला आवाज येत नव्हता. बोला हरिभाऊ. हे सुपरनरी अशी काही टर्म नाहीये, असं काही आरक्षण नाहीये, ते काही देता येणार नाही. उगीच काहीतरी सांगण्यात मजा नाही. ठीक आहे. पण मी जे सांगितलं, मी जे अल्टरनेटिव्ह देतोय ते शक्य आहे, अजूनही शक्य आहे. त्याच्या आपण सामंजस्याने घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये सगळे ओबीसीचे नेते, सगळे मराठाचे नेते एकत्र बसले पाहिजे. जमलं तर आम्ही सदावर्ते नाही बोलू. जमलं तर तुम्ही सदावर्तेंना बोलवणार आहात, जमलं तर तुम्ही सदावर्तेंना बोलवणार आहात, पण तत्पूर्वी इथे बसलेले मृणाल ढोले पाटील, त्याच्याच बरोबर इथे बसलेले बाळा भेगडे हे या प्रकरणाला स्वीकारायला तयार नाहीत असं स्पष्ट दिसतंय. ओबीसींना मराठे आपल्यात नकोयत आरक्षणाच्या कोट्यामध्ये आणि मराठ्यांना ओबीसींच्या कोट्यात जाऊन कमी संख्येचं आरक्षण नकोय. हरिभाऊ, काहीतरी मधला मार्ग आहे आपल्याकडे? नाही, नक्कीच मी सगळ्यांना समजून सांगेल एवढी कॅपॅसिटी माझी आहे. मी सरकारलाही समजून सांगू शकतो, मराठा समाजाच्या सगळ्या नेत्यांना समजून सांगू शकतो, ओबीसीच्या आणि माझा भाचा आहे. ठीक आहे. सदावर्ते यावर एक तांत्रिक मुद्दा मांडतायत, वकिलीचा पॉइंट कदाचित त्यांच्याकडे असेल. गोपाळ तिवारी, मी आपल्याला संधी देतो, एकदा फक्त या विषयाच्या संदर्भातला एक तांत्रिक मुद्दा समजून घेऊयात. हरिभाऊ राठोडांचा दावा आहे की त्यांनी दिलेला पर्याय असू शकतो, संभाजीराजे छत्रपती यांचा पर्याय हा प्रॅक्टिकल नाही. दोन्हीच्या बाबतीत बोला, सुपर न्यूमररी का ओबीसी कोट्यात मराठा आरक्षण? सदावर्तेजी, त्यानंतर मृणाल ढोले पाटीलही उत्तर देतील. वेळेची मर्यादा आहे, आता 30 सेकंद आहेत प्रत्येकी. लक्षात घ्या, म्हणजे मराठ्यांना ओबीसी साठीचा डेडलॉक झालेला आहे, नो एंट्री आहे. सुप्रीम कोर्टानं, सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठानं त्याच्यावर सही केलेली आहे की ते मागास ठरत नाही, त्याच्यामुळे ते डेडलॉक आहेत. त्या विषयामध्ये हरिभाऊ पॉलिटिशियन आहेत, त्यांनी ते राजकारण करावं, त्याच्याशी त्यांच्याविषयी माझं काही म्हणणं नाही. दुसरी गोष्ट मला सांगायचं सुपर न्यूमररी बद्दल. सुपर न्यूमररी म्हणजे काय टर्म आहे माहिती आहे ना? जर पूर आला तर पुराच्या वेळेस 2 दिवसाची राहण्याची व्यवस्था, आणि ती टर्म सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये 3 न्यायाधीशांसमोर जेव्हा हे प्रकरण आलं त्यावेळेस मांडण्यात आली. त्यावेळेस माननीय
जस्टिस भट यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि माननीय नागेश्वरराव, जस्टिस नागेश्वरराव यांनी सुद्धा सांगितलं सुपर न्यूमररी ही टर्म चालणार नाही. इवन जर जसं तुम्ही सांगितलं की तिसरा पर्याय अजित पवार, जे तुम्ही सांगितलं नुकसान भरपाई म्हणजे आम्ही जागा वाढवून देऊ, त्याच्यावरही सुप्रीम कोर्टाचं स्पष्टपणे ह्याच वर्षामध्ये आलेलं जजमेंट आहे. त्यांनी सांगितलं एक जागा जरी वाढवायची असेल तरी विशिष्ट वर्गासाठी जागा वाढवता येणार नाही. त्यामुळे हे तिन्ही गोष्टी डेडलॉक झाल्यात. मराठा युवकांना माझं ठीक आव्हान आहे, आहे थोडक्यात की सरळ सरळ थोडक्यात अभ्यास- तुमच्या लेखी, सदावर्तेंच्या लेखी ना सुपर न्यूमररी होऊ शकतं, ना ओबीसी मध्ये होऊ शकतं, ना कोणत्याही प्रकारे जागा वाढवून मराठा आरक्षण दिलं जाऊ शकतं आणि मुळात सदावर्तेंचा दावा आहे की मराठ्यांना आरक्षण दिलं जाऊ शकत नाही. आता पटकन ढोले पाटील आपली प्रतिक्रिया, 30 सेकंद आहेत. प्रसादजी, आता सगळ्यांनी आपापलं मत दिलेलं आहे. मला फक्त एक मुद्दा मांडायचा, सुपर न्यूमरी असो, ओबीसी कोटा असो, आपण परत हे उलट्या दिशेने प्रवास करतोय मला असं वाटतंय. औरंगाबाद, मुंबई हायकोर्टचा औरंगाबाद बेंचने एक ऑप्शन दिलेला आहे ईडब्ल्यूएसचा. मराठा समाजाने ईडब्ल्यूएसचं ह्याची परमिशन औरंगाबाद हायकोर्टने दिलेली आहे. तो पर्याय आत्ताच्या घडीला अतिशय प्रॅक्टिकल आहे. बरेचशा मराठा समाजातील ज्येष्ठ नेत्यांनी तो पर्याय याच्या आधी दिला होता आणि तो पर्याय माझ्या मते आत्ताच्या घडीला अतिशय प्रॅक्टिकल आहे. अगदी वेळेची मर्यादा आहे आपल्या सगळ्यांना. आपण ही चर्चा आणखीन पुढे नेली असती. गोपाळराव, मला आपल्याला ही संधी देता येत नाहीये, त्याबद्दल क्षमस्व. आत्ताच्या घडीला ईडब्ल्यूएसचा पर्याय स्वीकारून मराठ्यांनी मिळतंय ते आरक्षण घ्यावं, अशा प्रकारचा एक सल्ला ओबीसी नेते मृणाल ढोले पाटीलांनी दिला आणि इतरही या निमित्तानं विविध मुद्दे समोर आले. आत्ता वेळेची मर्यादा असल्यानं आपण इथंच थांबतोय. लक्षवेधीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.